गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून केलेल्या कापण्या बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात अर्धी वाटी गूळ घेतला आहे. चिरून घेतलेला हा गूळ आहे. आता ह्या रेसिपीसाठी घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण आपण सेट करू शकतो आणि उरलेले सगळे जिन्नस आपल्याला ह्याच कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचेत. अर्धी वाटी गूळ घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं. आता हा गूळ आपल्याला ह्या पाण्यात वितळून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवरती हे पाणी थोडंसं गरम करून घेऊ, म्हणजे आपला हा गूळ पटकन वितळेल. आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ वितळेल इतपतच हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही इथे बघू शकतायत, इथे आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता हे पाणी थंड होऊ देऊ, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहू. तर इथे एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी गूळ अगदी पुरेसं प्रमाण होतं, पण तुम्हाला हवं तर गुळाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. आता याच्यात मी 2 चमचे रवा टाकून घेतला. ह्याऐवजी बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठही तुम्ही इथे वापरू शकतात. रवा टाकल्यामुळे कापण्या छान खुसखुशीत होतात. पाव चमचा बडीशेप टाकून घेतली. त्यासोबतच 1 चमचा तीळ किंवा खसखस टाकून घ्यायची. माझ्याकडे तीळ अवेलेबल होते म्हणून मी इथे तिळाचा वापर केला आहे. आता तीळ टाकून घेतल्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. कुठल्याही गोड पदार्थात आपण थोडंसं मीठ टाकलं तर तो गोड पदार्थ खूप छान लागतो. पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याच्यात अजिबातच मीठ नाही टाकलं तरी पण चालेल. आता हे सगळं छान एकजीव करून घेऊ, म्हणजे आपण जे यात मीठ टाकलं आहे किंवा बाकीचे सगळे जिन्नस टाकले ते अगदी छान एकजीव होतील. आता ह्याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे. इथे मी तुपाचं मोहन टाकून घेते. पाव वाटी मी इथे वितळून घेतलेलं तूप घेतलं आहे. तूप वितळून बरोबर पाव वाटी व्हायला पाहिजे एवढं मोहन आपल्याला इथे वापरायचं आहे. ह्याच्यापेक्षा जर कमी मोहन वापरलं तर ह्या ज्या आपल्या कापण्या आहेत त्या कडक होतात आणि जर मोहन जास्त झालं तर मग त्या तेलात विरघळण्याची शक्यता असते किंवा तेल पितात. तर त्यामुळे वितळून घेतलेलं तूप बरोबर पाव वाटी व्हायला पाहिजे एवढं मोहन आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. हे जे तूप होतं हे अगदी कडकडीत गरम करायचं आणि मग ह्या पिठात टाकायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे कडकडीत गरम करून घेतलेलं पाव वाटी तूप इथे मी टाकून घेतलं आहे. आता हे चांगलं एकजीव करायचं. हे जे तूप आहे हे आपल्याला ह्या सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. जेवढं चांगलं आपण हे तूप ह्या पिठामध्ये चोळू तेवढं आपल्या ह्या कापण्या छान खुसखुशीत होतात. आणि दुसरं म्हणजे आपल्याला तेल किंवा तुपाचा अंदाजही येतो की आपण घातलेलं मोहन बरोबर आहे की नाही. तर सगळ्यात आधी तर हे जे मोहन आहे हे सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. हे चोळून घेतल्यानंतर अशा प्रकारे मूठ बनवून बघायची. अगदी हलक्या हाताने सुद्धा ही मूठ व्यवस्थित तयार होत असेल तर समजायचं आपण मोहन जे घातलं आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे. जर ही मूठ तयार होत नसेल किंवा अगदीच दाबून तुम्हाला मूठ बनवावी लागत असेल तर ह्याच्यात अजून 1-2 चमचे तूप आपण ॲड करू शकतो, ते सुद्धा वितळलेलं. तर आता आपलं मोहन अगदी परफेक्ट इथे बसलेलं आहे. आता याच्यात आपण गुळाचं पाणी टाकून घेऊ. तर गूळ वितळून आपण जे पाणी बनवून घेतलेलं होतं ते मी अशा प्रकारे चाळणीने चाळून ह्याच्यात टाकून घेते. सुरुवातीला अर्धच पाणी टाकायचं आणि ते एकजीव करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला बरोबर अंदाज येईल की आपल्याला किती पाणी वापरायचं आहे. तर मी इथे अर्ध पाणी टाकून घेतलेलं आहे. हे पाणी चाळूनच टाकायचं. गुळात बऱ्याचदा काही बारीक सारीक कचरा असतो, तर चाळून घेतलं तर तो निघून जातो. आता हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. हे मळत असताना आपल्याला थोडंसं घट्ट असं मळायचं आहे. खूप जास्त घट्ट मळण्याची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा आपलं चपातींचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त घट्ट एवढं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर मी इथे जेवढं गुळाचं पाणी बनवलेलं होतं तेवढं सगळं वापरलेलं आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण होतं. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे रवा, पाव वाटी वितळून घेतलेलं कडकडीत तूप आणि त्यासोबतच अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी. अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि ह्या प्रमाणात जर तुम्ही ह्या कापण्या बनवल्या तर खूप छान कापण्या तयार होतात. आता हे जी कणिक आहे ही मी चांगली मळून घेतली आहे. वरून पुन्हा थोडंसं तूप टाकायचं आणि ही छान मळून घ्यायची. ही छान 3-4 मिनटं अगदी चांगली मळून घ्यायची. आता कणिक मळून झाली आहे. त्यातला एक गोळा घेतला आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची. तर हा गोळासुद्धा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे.
कारण हे जे आपण गूळ किंवा साखर घातलेले पदार्थ असतात, जसं की शंकरपाळी म्हणा किंवा मग पुऱ्या म्हणा किंवा ह्या कापण्या, तर ह्याचं ही जी कणिक असते ही आपल्याला लाटायला थोडीशी कडक वाटते. तर त्यामुळे जेवढी ही चांगली मळून घेतली तेवढे आपल्याला लाटायला सोपं जातं. तर इथे मी ही छान मळून घेतलेली आहे आणि आता याची मी पोळी लाटून घेते. तर ह्या ज्या कापण्या आहेत ह्या आपल्याला खूप जास्त जाड ठेवायच्या नाही आहेत किंवा अगदी पातळही करायच्या नाही आहेत. आपली चपाती असते त्यापेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही पोळी ठेवायची आहे. तर इथे मी थोडी पोळी लाटून घेतली, त्यानंतर त्यावर तीळ पसरवून घेतले आणि तीळ पसरवल्यानंतर पुन्हा एकदा हे लाटून घेते. तर इथे तिळाऐवजी आपण खसखसही वापरू शकतो. त्याच पद्धतीने आपण बडीशेप ह्या कापण्यांमध्ये टाकली आहे, त्यासोबतच थोडंसं सुंठ पावडरही तुम्ही वापरू शकतात. तर आता हे पहा, इथे ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आपली जी चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड अशी ही पोळी ठेवायची, खूप जास्त जाडसुद्धा करायची नाही. आता आपण ह्याच्या कापण्या कापून घेऊ. तर ह्या कापण्या कापताना जसं आपण शंकरपाळी कापतो तसंच कापायच्या आहेत. फक्त याचा जो आकार आहे हा चौकोनी न ठेवता आपला काजू कतलीचा आकार असतो तसा आकार याचा करायचा आहे. अगदीच तुम्ही चौकोनी ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण ह्या कापण्या काजू कतलीच्या आकारातच छान दिसतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या कापण्या इथे कट करून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकतायत याची जाडी मी केवढी ठेवलेली आहे. खूप जाड ठेवायच्या नाही, नाहीतर मग ह्या कापण्या मऊ पडतात आणि अगदी पातळ केल्या तर मग त्या चवीलाही एवढ्या छान अशा क्रिस्पी लागत नाहीत आणि दुसरं म्हणजे त्या कडकही होऊ शकतात. तर इथे सगळ्या कापण्या लाटून घेतल्या. आता ह्या कापण्या आपण तळून घेऊ. कापण्या तळण्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं आहे. तुम्ही हवं तर तेलातही या कापण्या तळू शकतात. तर तूप मध्यम गरम करायचं, त्यामध्ये 7 ते 8 मी कापण्या ह्या सोडून घेतल्या आहेत. आता तुपाची क्वांटिटी आपली केवढी आहे त्या अंदाजाने ह्या कापण्या तेलात टाकायच्या किंवा तुपात टाकायच्या आहेत, पण खूप जास्तही टाकायच्या नाहीत, जेणेकरून ह्या कापण्या अगदी मोकळ्या आपल्याला तळता येतील एवढ्याच कापण्या एका वेळी टाकायच्या आहेत. आता मंद गॅसवरती ह्या कापण्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या कापण्या तळताना जर आपण गॅसची फ्लेम मध्यम किंवा हाय ठेवली किंवा जर तेल खूप जास्त कडकडीत गरम असेल तर एकतर ह्या कापण्या बाहेरून करपतील, आतमध्ये कच्च्या राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे त्या लगेचच मऊ पडतील. आणि जर तुम्ही ह्या कापण्या तळताना मंद गॅसवरती तळल्या पण थोडं जास्त तळल्या गेल्या तर ह्या कापण्या कडक होऊ शकतात. तर त्यामुळे मंद गॅसवरती सुरुवातीला ह्या कापण्या थोड्याशा तळल्या जाऊ द्यायच्या आणि थोडं आपल्याला लक्षात आलं की आता कापणी आतून चांगली तळली गेली असेल तर लगेच गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती कापण्यांना फक्त रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायचं. आता हे पहा, कापण्या तळून झालेल्या आहेत. आता मी ह्या बाजूला काढून घेते आणि आता ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेल्या सगळ्या कापण्या तळून घेते. फक्त कापण्या तळताना लक्षात ठेवायचं की मंद गॅसवरती सुरुवातीला साधारण 2-3 मिनटं ह्या कापण्या तळायच्या आणि हे पहा, ह्या स्टेजला कापण्या आल्या की लगेच गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती कापण्यांना फक्त रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे आपल्या कापण्या छान खुसखुशीत तयार होतात. इथे मी घेतला आहे पाव किलो लाल भोपळा. लाल भोपळ्याचं साल काढून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बारीक फोडींमध्ये हा चिरून घ्यायचा. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 1 छोटा चमचा तूप टाकायचं आहे. तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जो लाल भोपळ्याच्या फोडी धुवून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या आणि ह्या फोडी 2-3 मिनटं ह्या तुपात चांगल्या परतून घ्यायच्या. या फोडी तुपात चांगल्या परतून झाल्या की कढईवरती एक झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती 5 मिनटं ह्या ज्या फोडी आहेत ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत आपला जो लाल भोपळा आहे तो अगदी छान मऊसूद असा शिजलेला आहे. आता ह्या स्टेजला याच्यात आपल्याला गूळ टाकायचा आहे. इथे मी चिरून घेतलेला गूळ घेतला आहे, तर हा पाऊण कप गूळ आहे. जो लाल भोपळा होता तो 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो होता आणि त्याच प्रमाणात मी इथे पाऊण कप म्हणजे साधारण 100 ग्रॅम भरेल एवढा गूळ घेतला आहे. आता गूळ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. गुळाची क्वांटिटी तशी तर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकतो, पण शक्यतो एवढी क्वांटिटी असली की अगदी प्रमाणात आणि व्यवस्थित हे घारगे तयार होतात. आता हा गूळ वितळत असतानाच आपल्याला मंद गॅसवरती हा जो लाल भोपळा आहे हा अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचा आहे.
तुम्ही चमच्याच्या साहाय्याने म्हणा किंवा आपला काटे चमचा असतो त्या साहाय्याने, रवीच्या साहाय्याने किंवा मग आपण पावभाजी बनवतो ते जे स्मॅशर असतं त्या साहाय्याने तुम्ही हे छान मॅश करून घेऊ शकतात. हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे मी चमच्यानेच व्यवस्थित कुस्करून घेतलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे एका ताटात काढून घ्यायचं आहे. तर इथे हे जे आपलं लाल भोपळा आणि गुळाचं मिश्रण आहे हे थंड झालेलं आहे. आता ह्या स्टेजला याच्यात टाकायचं आहे पाव चमचा वेलची पावडर आणि त्यासोबतच अगदी पाव चमचा आपल्याला जायफळ याच्यात टाकायचं आहे. तर जायफळ अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे किंवा जायफळची पावडर असेल तर ती पाव चमचा टाकली तरी चालेल. आता जायफळ आणि वेलची याच्यात टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. तर आता हे सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर याच्यात अगदी चिमूटभर मीठ टाकायचं. त्यासोबतच टाकायचं आहे आपल्याला खसखस. इथे मी 1 चमचा खसखस इथे टाकून घेतलेली आहे. खसखस आधी भाजून घेतली तरी चालेल. त्यासोबतच अर्धा कप तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपले जे घारगे आहेत ते कमी तेलकट होतात आणि दुसरं म्हणजे ते अगदी पटकन मऊ असे पडत नाहीत, ते छान खुसखुशीत सुद्धा होतात. आता तांदळाचं पीठ टाकल्यानंतर हे चांगले एकजीव करायचं. हे पहा, हे सगळं मिश्रण मी छान एकजीव करून घेतलं आहे. आता याच्यात मावेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तर सुरुवातीला 1 कप गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि गव्हाचं पीठ टाकून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे. ह्याच्यात आपल्याला तेल तूप असं काहीच टाकायची गरज पडत नाही, तरीसुद्धा आपले घारगे खूप छान मऊ असे तयार होतात. आता आवश्यकता वाटेल त्याप्रमाणे गव्हाचं पीठ वाढवत जायचं आणि याचा आपल्याला थोडासा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप जास्त घट्ट मळायचं नाही पण अगदी सैलही मळायचा नाही. हे जर पीठ थोडंसं सैल राहिलं तर मग हे जे घारगे आहेत ते तेलकट होऊ शकतात. तर त्यामुळे थोडंसं घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही इथे बघू शकतायत हे मी घारग्यांसाठीचं जे पीठ आहे ते मळून घेतलं आहे. तर पाव किलो लाल भोपळ्यासाठी आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ आणि जवळपास 1.25 कप गव्हाचं पीठ लागतं. आता इथे पीठ मळून झालं आहे, याचे आपण घारगे बनवून घेऊ. त्यासाठी तुम्ही हवं तर एक मोठी पोळी लाटून एखाद्या वाटीच्या साहाय्याने त्याचे घारगे कट करून घेऊ शकतात किंवा मग अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घ्या, त्याला पीठ लावून याची छोटी पुरी लाटून घ्यायची. आता ही पुरी लाटताना खूप जास्त बारीक अशी लाटायची नाही, थोडीशी जाडसरच लाटायची म्हणजे ही पुरी खूप छान फुगते. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ही पुरी लाटून घेतली आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला 4-5 पुऱ्या आधी लाटून घ्यायच्या आणि मग त्या तळल्यानंतर पुन्हा अजून आपण बाकीच्या पुऱ्या लाटू शकतो. आता आपले हे घारगे जे आहेत हे लाटून झालेत, हे तळायला घेऊ. घारगे तळण्यासाठी मी इथे तुपाचा वापर केला आहे. तुम्ही हवं तर तेलही वापरू शकतात. तूप चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये घारगे टाकायचे. वरून चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने थोडेसे प्रेस करायचे म्हणजे हे तुपात व्यवस्थित बुडतील आणि हे तुपात बुडले की लगेचच हे फुगायला सुरुवात होते. एका बाजूने पूर्ण घारगा तळून झाला की त्यानंतरच त्याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान व्यवस्थित तळून घ्यायचं. पुन्हा पुन्हा जर आपण हे पलटले तर मग हे जे घारगे आहेत किंवा पुरी तेलकट होऊ शकतात. तर त्यामुळे हे एका बाजूने एकदाच तळायचे. हे पहा, हा घारगा इथे तळून झाला आहे. आता हा आपण बाजूला काढून घेऊ. तर अशा पद्धतीने याचं तूप मी व्यवस्थित निवडून घेतलं आहे आणि त्यानंतर हा घारगा बाजूला काढून घेतला आणि आता ह्याच पद्धतीने आपण बाकी उरलेले सगळे घारगे तळून घेऊ. तर मग अशा प्रकारे आपले हे झटपट तयार होणारे लाल भोपळ्याचे घारगे तयार झालेत. ह्या पुऱ्या बनवण्यासाठी एका भांड्यात 2 वाटी किसून घेतलेला गूळ घेतला, त्यात 1.5 वाटी पाणी टाकून घेतलं. आता हा गूळ आपल्याला ह्या पाण्यात पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून हा गूळ पूर्णपणे वितळेल, पण याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे. हे पहा, गूळ वितळलेला आहे. आता गॅस बंद करू आणि हे जे पाणी आहे हे चाळून घेऊ म्हणजे यात काही कचरा असेल तर तो निघून जाईल. त्यानंतर पाणी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता एका ताटात मी साधारण 4 वाटी भरेल एवढं गव्हाचं पीठ घेतलं, त्यात 2 चमचे तूप टाकून घेतलं. आता हे तूप आपल्याला ह्या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तूप मिक्स केल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते पाणी थोडं थोडं टाकायचं आणि आपल्याला याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त सैल अशी ही कणिक मळायची नाही, अगदी घट्टच ठेवायची आहे. तर हे पहा, घट्ट पीठ मळून झालेलं आहे. आता यातला एक गोळा घेतला, त्याला पीठ लावून याची पोळी लाटून घेतली. ही पोळी लाटताना आपण जशी पूड वगैरे बनवतो तसं बनवायची गरज नाही आहे.
एक साधी फक्त आपण याची पोळी लाटून घेणार आहोत। आपली चपाती असते त्यापेक्षा जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपण ह्याच्या ज्या पुऱ्या बनवणार आहोत त्या छान फुगतील। तर तुम्ही बघू शकताय इथे ही पोळी लाटून झालेली आहे। आता घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीने आपल्याला हव्या तशा पुऱ्या याच्या कट करून घ्यायच्या। आपल्याला छोट्या मोठ्या पुऱ्या कशा हव्यात त्या प्रकाराने ही वाटी घ्यायची आणि त्या वाटीने आपल्याला या सगळ्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, इथे मी ह्या पुऱ्या कापून घेतल्या आहेत। आता पुऱ्या तळून घेण्यासाठी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं। तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात। सुरुवातीला तूप कडकडीत गरम करायचं, त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची। गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ही जी पुरी आहे ही आपल्याला तळून घ्यायची आहे। तुम्ही एका वेळी ह्या तुपात मावतील तेवढ्या पुऱ्या तळून घेऊ शकतात, पण खूप जास्त पुऱ्या तळू नका। एका वेळी 3 ते 4च पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। मी इथे तुपाची क्वांटिटी कमी घेतली आहे, त्यामुळे 1 किंवा 2 पुऱ्या मी एका वेळी तळून घेते। तर आता अशा पद्धतीने मी ही पुरी तळून घेतली आहे। आता बाकी उरलेल्या सगळ्या पुऱ्या ह्याच प्रकारे तळून घेते। फक्त पुरी टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, तूप कडकडीत गरम असू द्यायचं आणि तेलात किंवा तुपात पुरी टाकली की त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची। आणि अशा प्रकारे आपल्या ह्या गुळाच्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत। ह्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी मेथी घेतली आहे। मेथी स्वच्छ निवडून घ्यायची आहे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची। तुम्ही बघू शकतायत अगदी बारीक मी इथे मेथी चिरून घेतलेली आहे। आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा तीळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण हे मसाले किंवा बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करू शकतो। 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, पाव चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला मी इथे वापरलेला आहे आणि त्यासोबत अर्धा चमचा बॅडगी लाल तिखट वापरलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त तिखटसुद्धा इथे वापरू शकतात। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे। आता 1 वाटी मेथीचा पाला होता, त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यात 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे। ह्यामुळे आपली जी पुरी आहे ती तेलकट होणार नाही आणि 1 चमचा तांदळाची पिठी टाकून घेतली, यामुळे पुरी खुसखुशीत होईल। 1 चमचा तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं, थोडंसं हिंग टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। पुरी बनवताना कधीही थोडंफार तेल ह्या कणकेमध्ये टाकावं, त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान सॉफ्ट राहतात, नाहीतर मग काही वेळानंतर ह्या पुऱ्या थोड्याशा वातड व्हायला लागतात। तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं, त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। आता ही जर कणिक आपण सैल मळली किंवा आपल्या चपातीच्या कणकेसारखी जर मळली तर मग पुऱ्या तेल जास्त पितात, खूप तेलकट होतात। त्यामुळे कधीही पुऱ्यांची कणिक मळताना अगदी घट्ट अशी मळायची, म्हणजे पुऱ्यासुद्धा कमी तेलकट होतील आणि खुसखुशीतसुद्धा होतील। आता हे पहा, इथे मी हे कणिक मळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय। ही कणिक मळून झाल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही 5-10 मिनटं ही अशीच ठेवू शकता। मी लगेचच पुऱ्या बनवायला घेणार आहे। आता पुऱ्या बनवण्यासाठी कणकेचा एक गोळा घेतला, त्याला पीठ लावून घेतलं आणि याची नॉर्मल पोळी लाटून घेतली। चपातीसारखी पूड बनवायची नाही आहेत, साधीच आपली पोळी लाटून घ्यायची आहे। आणि ही जी पोळी आहे ही आपल्याला खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाडही ठेवायची नाही आहे, मध्यम लाटायची, म्हणजे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाडच ठेवायची, मगच ह्या पुऱ्या छान फुगतात। तर आता इथे ही पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकतायत। आता अशा प्रकारे एखादी वाटी, ग्लास किंवा ताटली ज्याला छान करपा असेल आणि त्याच्याने आपल्याला ही पुरी छान कापून घेता येईल, अशा प्रकारे इथे ही पुरी कट करून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही आधीच छोटासा गोळा घेऊन छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटू शकतात, पण ह्याप्रमाणे केलं तर पुऱ्या एकसारख्या तयार होतात। आता ह्या पुऱ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि त्यानंतर आता पुऱ्या आपण तळून घेऊ। आता पुऱ्या तळण्यासाठी इथे मी थोडीशी पसरट अशी कढई घेतली आहे। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं, त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची आहे आणि पुरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे। आता मध्यम गॅसवरती ही पुरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे। आता ही पुरी जर तुम्हाला अगदी मऊ अशी हवी असेल तर हाय फ्लेमवरती पुरी तळा, म्हणजे या पुऱ्या खूप छान मऊ होतील।
आणि जर तुम्हाला खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या हव्या असतील तर मध्यम गॅसवरती किंवा मग अगदी लो फ्लेमवरती ही पुरी तळा, म्हणजे छान खुसखुशीत पुरी तयार होईल. तर हे पहा, इथे मी ही पुरी तळून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेते. तर पहा, पुरीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा ही पुरी खूप छान भन्नाट लागते. इथे मी घेतलं आहे 2 कप गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदा किंवा मग संपूर्ण मैद्यातसुद्धा हा पदार्थ बनवू शकतात. त्यात अर्धा चमचा ओवा टाकायचा, पाव चमचा टाकायचे मिरी पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी. आता चवीपुरता मीठ टाकलं. 1 चमचा मी इथे तूप टाकून घेतलं आहे. हे जे नॉर्मल आपलं गोठलेलं तूप असतं ते तूप मी इथे वापरलं आहे. जर तुम्ही वितळलेलं तूप वापरत असाल तर 3 चमचे तरी इथे वितळलेलं तूप टाकून घ्या. तूप टाकल्यानंतर हे तूप चांगलं ह्या पिठामध्ये एकजीव करायचं. संपूर्ण पिठाला तूप अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे असं हे चोळून घ्यायचं. चोळून घेतल्यानंतर याची मूठ बनवून बघायची. मूठ बनत असेल म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं असं समजायचं. आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. अजिबात सैल गोळा मळायचा नाही. आपण पुरींसाठी जसा घट्ट गोळा मळतो अगदी तसाच आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपली ही जी कणिक आहे ही इथे छान मळून झालेली आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की मी ही कितपत घट्ट अशी मळलेली आहे, अजिबात सैल ठेवलेली नाही आहे. तर आता कणिक मळून झाली आहे, यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं आपल्याला हे असंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटानंतर आपली ही जी कणिक आहे ही व्यवस्थित सेट झाली आहे. आता पुन्हा याला 2 मिनटं मळून घेऊ. आता ह्यावेळी ही कणिक मळताना तुम्ही हवं तर इथे तेलाचा हातसुद्धा लावू शकतात. तर हे पहा, मी ही कणिक पुन्हा 2 मिनटं मळून घेतली. आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा. हा पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पीठ लावायचं नाही, थोडंसंच पीठ लावायचं आणि थोडं थोडं पीठ लावून आपल्याला याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. हे पहा, आपली चपाती असते, चपातीपेक्षासुद्धा पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतली. आता ह्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हे तेल ह्या पोळीला व्यवस्थित पसरून घेतलं. हे तेल थोडंसं जास्त क्वांटिटीत वापरा म्हणजे आपले हे जो पदार्थ आहे तो अतिशय छान कुरकुरीत होतो. आता त्यावरती पुन्हा कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं. आता इथे मी थोडासा चाट मसाला टाकून घेते. त्यासोबतच इथे मी टाकणार आहे लाल तिखट. आता चाट मसाला आणि लाल तिखटासोबतच तुम्ही धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला यांसारखे तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकतात. हा मसाला टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. हे पहा, हा रोल बनवून घेतल्यानंतर हा जो रोल आहे हा कट करून घ्यायचा आहे म्हणजे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तर मी इथे अशा पद्धतीने हा रोल कट करून घेतला. आता यातला एक गोळा घेतला आणि बघा बोटांच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा थोडासा पसरून घ्यायचा म्हणजे ही जी डिझाईन आहे ती बरोबर मधोमध आली पाहिजे. आणि आता अगदी हलक्या हाताने लाटून आपल्याला याची पुरी बनवून घ्यायची आहे. तर खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही. मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते तेवढी जाड फक्त आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. तर अशाच पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेते. खूप सुंदर दिसतात. हे पहा, तुम्ही बघू शकतायत अगदी छान लेअर तयार झालेले दिसतात. आता पुरी लाटून झाली, या तळून घेऊ. तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल हलकं गरम झालं की यात या पुऱ्या सोडायच्या. तेल अगदी कडकडीत गरम करू नका, मध्यम गरम तेल ठेवा. त्यात पुऱ्या सोडल्या. आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी कमी गॅसवरती पण तळू नका किंवा मध्यम गॅसवरती सुद्धा तळू नका. मध्यम ते कमीच्या मधला जो गॅस असतो त्यावरती आपल्याला या पुऱ्या तळायच्या आणि अशा पद्धतीने सोनेरी रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे या पुऱ्या अतिशय छान खुसखुशीत कुरकुरीत अशा होतात. आता ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता ह्या बाजूला काढून घेऊ. ह्या पुऱ्या काढताना सुद्धा अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये किंवा मग जाळीमध्ये काढा. आता ह्याच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेते. लक्षात असू द्या, पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरती ठेवायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत. अतिशय कुरकुरीत अशा या पुऱ्या तयार होतात आणि अगदी महिनाभर तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकतात. फक्त थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा.